नमस्कार, मी श्रद्धा झीझी रेसिपी स्टेपमध्ये तुमचं स्वागत करत आहे। हे पहा, हे 2 लिटर दूध होतं, तर ते मी गरम करायला ठेवलं आणि ते फाटलं। दूध फाटल्यानंतर मी नेहमीच त्याचा कलाकंद करत असते, पण यावेळेस म्हटलं जरा वेगळं काहीतरी करूया, कारण हे 2 लिटर दूध आहे। ह्या 2 लिटर दुधाचं काय करायचं ते आपण पाहूया। तर या दुधापासून रसगुल्ला कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग ह्या फाटलेल्या दुधापासून आपण रसगुल्ला तयार करूया। सर्वप्रथम मी एक मोठं पातेलं घेतलंय, त्यावर चाळणी ठेवली आहे। चाळणीवर एक सुती कपडा टाकलाय आणि यातच आपल्याला हे दूध टाकायचंय। सगळं दूध मी याच्यात टाकून घेतले आणि आपण हे पिळून घेऊया। बऱ्यापैकी पाणी मी यातलं पिळून काढलंय आणि आणखी हे याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी किंवा हे कोरडं होण्यासाठी मी यावर जड असं बत्ता ठेवलाय आणि हे आता आपण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवूया। तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। साखर पूर्ण विरघळूपर्यंत आपण हे गॅसवर ठेवायचंय। आपले 10 मिनिटं झालेत, आता हे आपण काढून घेऊ। छान आता मऊसर आपण हे असं मळून घ्यायचंय। एकसारखं करायचंय हे आपल्याला। आपण यामध्ये थोडा मैदा टाकून घेऊ। संपूर्ण हे एकजीव करून घेऊ आपण। हे पहा, हे छान असं मऊ असं एकजीव झालंय बघा। आता याचे आपण गोळे बनवून घेऊया। तर थोडा भाग घेऊन असे छान गोळे बनवून घेऊया। हे बघा, याप्रमाणे सगळे गोळे आपण बनवून घेऊया। ही साखर पूर्ण विरघळली आहे। आता यामध्ये आपण हे बनवलेले गोळे टाकून घेऊया। यामध्ये मी सगळे गोळे करून टाकलेत। पाकाला छान अशी उकळी यायला लागली आहे। आता हे आपण 10 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊया। 10 मिनिटं आपण रसगुल्ले शिजवून घेतलेले आहेत पाकामध्ये। आणि 10 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून ते थंड होऊ दिलेत आणि त्यानंतर मी वाटीमध्ये हे रसगुल्ले सर्व केलेत। बघा किती सुंदर असे छान असे फुगलेले आहेत आणि हे रसगुल्ले खाण्यासाठी तयार आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।